बातमी मुस्लिम आरक्षणासंदर्भातली कर्नाटकमध्ये आता 4% मुस्लिम आरक्षण मिळणार आहे। कर्नाटक विधानसभेमध्ये मुस्लिम आरक्षण बिल मंजूर झालंय। मात्र या मुद्द्यावरून बंगळुरू पासून दिल्लीपर्यंत जोरदार रणकंदन माजलेला आहे। भाजपने काँग्रेसवरती मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप लावलेला आहे। मुस्लिम राजकारणावरून राज्यसभेतही गोंधळ झाला। भारतात कुठे कुठे मुस्लिम आरक्षण आहे आणि महाराष्ट्रात मुस्लिम आरक्षणाबद्दल काय परिस्थिती आहे पाहूयात। ಒಬ್ಬರು ಸಾಕಪ್ಪ ಯಾಕೆದಿಲ್ಲ ಒಬ್ಬರು ಇದ್ರಷ್ಟೇ ಪ್ರಸ್ತ ಹೌದು ನನ್ನ ಪರವಾಗಿದೆ ವಿವರಿಸುವುದು। कर्नाटकात मुस्लिम आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय। कर्नाटक विधानसभेत मुस्लिम आरक्षण बिल मंजूर करण्यात आलं। त्यानुसार कर्नाटकात मुस्लिमांना 4% आरक्षण दिलं जाणार आहे। कर्नाटक सरकारच्या या निर्णयानंतर भाजपने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांवर तुष्टीकरणाचा आरोप केला। कर्नाटक सरकार ने अपने बजट में मुसलमानों के लिए 4% आरक्षण की घोषणा की है। अभी तक नौकरी तक समझते थे, अब सरकारी ठेकों में भी रिजर्वेशन हो रहा है और उसमें भी सीधा मुस्लिम्स के लिए 4%। The Chief Minister has also proposed a 1,000 crore Chief Minister Muslim Colony Development Fund. I want to ask the Chief Minister, what the hell is this 1,000 crore Muslim Colony Development Fund? You say you don't have money to even fill up potholes in the city of Bengaluru, but you have 1,000 crores allotted just for Muslim colony development. Till when will we divide this country on the basis of Hindu colony and Muslim colony? कर्नाटकात मुस्लिम आरक्षण लागू झाल्यानंतर राज्यसभेतही या मुद्द्यावरून गोंधळ झाला। मुस्लिम आरक्षण लागू करता आलं नाही तर आम्ही संविधान बदलू असं विधान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केल्याचा दावा भाजपने केला। या विधानावर राज्यसभेत भाजपच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला। कर्नाटक मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज स्थगित करण्याची वेळ आली। Just I commented on some conclave that we have taken some issues. There are whatever on quota, there are so many judgments which has gone on the different states, and after any judgments come, constitution amendments have taken place. Otherwise nothing is there. Let us wait and watch, I have said. So they are trying to twist, let they do whatever they want, but they doesn't have any issue, so they are just trying to create some nuisance. भारतामध्ये धर्मावर आधारित आरक्षण नाही। मुस्लिमांमधल्या एससी एसटी ओबीसींमधल्या जातींना आरक्षण मिळतं। यानुसार मुस्लिमांमधल्या 36 जातींना आरक्षण दिलं जातं। केरळमध्ये ओबीसी मुस्लिमांना नोकऱ्यांमध्ये 8% तर उच्च शिक्षणात 10% आरक्षण आहे। तामिळनाडूमध्ये ओबीसी मुस्लिमांना 3.5% आरक्षण दिलं जातं। तेलंगणामध्ये ओबीसी मुस्लिमांना 4% आरक्षण मिळतं तर उत्तर प्रदेशात मुस्लिम समाजाच्या 28 जातींना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळतो। महाराष्ट्रातही मुस्लिम आरक्षण द्या अशी मागणी काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगेंनी केली होती। महाराष्ट्रातल्या मुस्लिम आरक्षणाबद्दल बोलायचं झालं तर मंडल आयोगानं मुस्लिम धर्मातल्या काही जातींचा ओबीसींमध्ये समावेश केला होता। शरद पवार मुख्यमंत्री असताना 1994 मध्ये ओबीसी आरक्षण लागू केलं, त्यात मुस्लिमांचाही समावेश होता। मुस्लिमांच्या सुमारे 50 जाती ओबीसी आरक्षणाअंतर्गत येतात। तसंच मुस्लिम समाजामधल्या काही जातींना व्हीजे, एनटी ब आणि एनटी ड प्रवर्गातनं आरक्षण दिलं जातं। 2009 मध्ये आघाडी सरकारनं मुस्लिमांच्या आरक्षणासाठी रहमान समितीची स्थापना केली होती। या समितीनं मुस्लिम समाजाला 8% आरक्षणाची शिफारस केली होती। 2014च्या निवडणुकांआधी पृथ्वीराज चव्हाण सरकारनं मुस्लिम समाजाला 5% आरक्षण दिलं। विशेष म्हणजे पृथ्वीराज चव्हाण सरकारनं त्यावेळी दिलेलं मराठा आरक्षण कोर्टात टिकलं नाही। मात्र मुस्लिम आरक्षण वैध ठरलं होतं, मात्र अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात झालंच नाही आणि त्यानंतर मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी कुठल्याही हालचाली झाल्या नाही। काही राज्यांमध्ये मुस्लिमांच्या विविध जातींचा मागास वर्गात समावेश झाल्यावर आरक्षण मिळतं। मात्र ज्या मुस्लिम कुटुंबियांचं उत्पन्न वर्षाला 8 लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा मुस्लिम कुटुंबांना ते मागास वर्गातल्या जातीचे असतील तरी त्यांना आरक्षण मिळत नाही। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।